बिग बॉसच्या घरामध्ये खरंच जे आहे ते शॉकिंग इविक्शन झालेलं आहे. का असं मी बोलतोय, कारण की जे लोक तिकडे बिलकुल कंटेंट देत नव्हते, जे एकदम शांत बसत होते, एकदम फालतू डबल गेम खेळत होते ना, त्या लोकांना बिग बॉसनी जे आहे ते घरात ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आता काय तुम्हाला मी सांगतो ते नक्की ऐका, कारण की बिग बॉसच्या घरामध्ये पहिलं इविक्शन झालेलं आहे आणि शॉकिंग असं राधा पाटील या डायरेक्टली घराच्या बाहेर गेलेल्या आहेत असं सूत्रांनी कळतंय. सोशल मीडियावर एक कन्फर्म न्यूज आलेली आहे, त्यावर असं बोलत आहेत की राधा पाटील घराच्या बाहेर गेलेली आहे. आता तुम्ही जर गेले 4-5 एपिसोड बघितले असतील तर तिकडे तुम्हाला प्रॉपरली एक गोष्ट समजते, ती म्हणजे राधा पाटील खूप वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तिकडे द्यायचा प्रयत्न 100% करत होती, पण तरी देखील मेकर्सने तिकडे कोणाला ना कोणाला वाचवण्यासाठी जे आहे ते राधा पाटीलला घराच्या बाहेर काढलेलं आहे. दीपाली सय्यदचा गेम तुम्हीच सांगा, दीपाली सय्यद अशा काय करतायत ज्यांना घरामध्ये ठेवलेलं आहे. मला पर्सनली असं समजत नाहीये की दीपाली मॅडमने असं काय कंटेंट दिलंय की त्यांना घरामध्ये ठेवलंय. त्यानंतर रोशन भजनकर जो आहे, ज्या प्रकारची सिंपती भेटायला पाहिजे, ज्या प्रकारच्या गोष्टी भेटायला पाहिजेत त्यात गोष्टी रोशन भजनकरला भेटत नाहीयेत, तरी देखील त्याला तिकडे वाचवायचा प्रयत्न केला. त्यानंतर खूप असे लोक आहेत घरामध्ये ते कंटेंट देत नाहीयेत, पण तिकडे त्यांना न काढता काढलेला आहे राधा पाटील हिला. आता बोलत होते की गौतमी पाटीलला घरामध्ये आणणार आहेत, पण गौतमी पाटीलच आता नकार दिलाय म्हणून तिला घराच्या बाहेर काढले असं लोक बोलायचा प्रयत्न करतायत. या संपूर्ण गोष्टीचा आहे ते बिग बॉसच्या मेकर्सने तिकडे काहीतरी घोटाळा करून जे आहे ते राधा पाटीलला घराच्या बाहेर काढलेलं आहे. तिचं एकदम शॉकिंग आणि अनफेअर इविक्शन जे आहे ते असं मला वाटतंय झालेलं आहे. तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कोण अनफेअर इविक्शन झालेलं आहे की नाही आणि कोण घरातून बाहेर जायला पाहिजे होतं, नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.